भरलेली वांगी नाव जरी एक असलं ना, तरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. कोणाला सुक्कं वांगं आवडतं, कोणाला भरलेलं ग्रेव्हीवालं आवडतं. तर लगेचच आपण इथे सुरुवात करूया. तर काय केलं आहे, वांगी स्वच्छ धुवून घेतलीत आणि मधनं कापून घेतलीत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता वांगी तर कापून झाली, आता त्याच्यात भरण्यासाठी मिश्रण करूया. भाजलेले शेंगदाणे, लसूण, मीठ, तिखट, जिरा पावडर, धना पावडर आणि हळद घालून छान असं मिश्रण बारीक करून घेतलं आहे मिक्सरला. आता मिश्रण तर तयार झालं, तर वांग्यांमध्ये भरून घेऊया. वांग्यांमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण भरून घेतलं. आता सर्व वांग्यांमध्ये मिश्रण भरून झालं, लगेचच कढईत तेल ओतलंय. तेल गरम झाल्यावर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय. कांदा भाजल्यानंतर त्याच्यात मग आपण जी वांगी भरलेली आहे ती घालून घेतलेत आणि 2-3 मिनटं तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेतलीत. आणि 2-3 मिनटं तेलामध्ये फ्राय केलं, त्याच्यात राहिलेलं कूट आहे तेही घालून घेतलंय आणि लगेचच आवश्यक आहे तेवढं पाणी ओतलं. तर मला इथे सुक्कं भरलेलं वांगं बनवायचं होतं, त्यामुळे मी पाणी खूपच कमी ओतलंय. छान वांगी शिजल्यानंतर असं भरलेलं वांगं तयार झालं. मग कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो करायला विसरू नका बरं का.